हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि आपण सगळेजण वाट बघत असतो या अधिक महिन्याची. 15 जूनपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. कारण अधिक मास ज्याला साक्षात भगवान श्री हरी विष्णूंनी स्वीकारले आहे. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, त्रास कमी व्हावे आणि आपल्याला सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंची प्राप्ती व्हावी, त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून हा महिना आहे. जेवढे जास्त पुण्य कराल, तेवढी जास्त सेवा कराल, तेवढा जास्त तुम्हाला अनुभव येणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती आहे, शारीरिक मानसिक कष्ट त्रास कमी होणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंच्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया, जेणेकरून आयुष्यातील त्रास, दुःख, संकट कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला काय आवडतं, तर माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा अत्यंत प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते ना, तिथे कधीच आणि कशाचीच कमी पडत नाही. तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. म्हणजेच काय, तर आपली आर्थिक अडचण कमी व्हायला मदत होते. तुम्ही या कार्यासाठी सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करू शकता. आता सेवेमध्ये सगळ्यात आधी सत्यनारायण. तुम्हाला जेव्हा जमेल या 15 दिवसामध्ये, उरलेल्या 15 दिवसामध्ये सत्यनारायण करणं जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. काही जण, बरेच जण रोज सुद्धा करतात. काही जण जसा वेळ मिळेल तसा ते सत्यनारायण करत असतात. दुसरी आहे दररोज नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं. तुमच्या घरात श्रीहरी विष्णूंची मूर्ती, बालाजींची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक, रोज ती सेवा तुम्हाला कशी करायची ना, त्या संदर्भात मी थोडक्यात सांगते. रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाची सेवा तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे. किंवा बालाजी भगवानची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. रोज तुम्ही त्यांची पूजा करू शकता. व्यंकटेश स्तोत्र म्हणाल तर दररोज तुम्हाला कमीत कमी 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं मांसाहार वर्ज्य करावा. आता हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. ज्याला जसं वाटतं त्याने तसं करावं. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. नाहीतर मग एकाच बैठकीत 3 करा. नाहीतर मग सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा असं सुद्धा करू शकता. आता संस्कृतमध्ये वाचावं, प्राकृतमध्ये वाचावं, जसं तुम्हाला वैयक्तिक जमेल तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला कमीत कमी 3दा तरी पठण करायचं आहे. मग तुम्ही जास्तीत जास्त 16 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा पठण करू शकता. म्हणजे आज तुमच्याकडे वेळ आहे, 11 वेळा केलात, 11 वेळा पठण केलात आणि उद्या 3 वेळा पठण केलात चालेल. कुठलीही सेवा करताना मोजून मापून करू नका. परमेश्वराकडे जेव्हा आपण मागतो तेव्हा आपण मोजून मापून मागतो का? देवाकडे मागण्याची ही भली मोठी लिस्ट आपली असते. म्हणून कुठलीही सेवा करताना, कुठल्याही देवाची सेवा करताना मोजून मापून करू नका. जेवढी काही होईल तेवढी महाराजांच्या चरणी, प्रभू म्हणजेच नारायणाच्या चरणी रुजू करा. याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. याच्याचबरोबर दररोज श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम बघा. विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे. तुम्ही या महिन्यात विष्णू याग सुद्धा करू शकता. किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणजेच काय, भगवान श्रीहरी विष्णूंचे 1000 नावं घेऊन तुम्ही याग करू शकता. तुम्ही हवन सुद्धा करू शकता. तर बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करताना कमीत कमी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करा. आता नामावली म्हटलं तर 1000 नावं येतात. आता आम्हाला एवढा वेळ नसतो, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. 108 वेळा करण्याचा प्रयत्न करा. सेवा करायची इच्छा आहे त्याने नक्कीच आपण विष्णू सहस्त्रनामावली किंवा श्रवण तर नक्कीच करू शकता किंवा पठण केलं तर अतिउत्तम.
विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वेगळा आहे. नामावलीमध्ये काय आहे, 108 खरं तर विष्णू सहस्त्रनामामध्ये तेच सगळे नाव आहेत, पण नामावलीमध्ये सेपरेट 108 नाव आहेत. जे कोणी रोज विष्णू सहस्त्रनाम पठण करतात, श्रवण करतात, त्यांना हे माहीत आहे. आता तुम्हाला पठण करणं नाही एवढा वेळ, तर तुम्ही नक्कीच श्रवण करू शकता. सकाळी देवपूजा वगैरे करताना तुम्हाला मन शांत ठेवून कोणाशीही वार्ता न करता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं आहे आणि ते शांतपणे श्रवण करायचं आहे. त्यातील शब्द आपल्या कानामध्ये गेले पाहिजेत असं श्रवण करायचं आहे. आता बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं, नवनाथ पारायण करायचं असतं, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असं, तर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असतं. मग कमीत कमी हे निदान श्रवण तरी करत जा. विष्णूची सेवा करण्यासाठी या महिन्यात आपल्यासाठी खूप मोठा, जसं काय आपण म्हणतो की जॅकपॉटच लागला आहे, तसं 3 वर्षानंतरला अधिक मास येत असतो. म्हणून उरलेल्या 15 दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढी तुम्हाला सेवा या महिन्यात करायची आहे. आता तुम्ही पुरुष सूक्ताचं पठणसुद्धा करू शकता. रोज तुम्हाला आता ते तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा, सगळं तुमच्यावर आहे. पुरुष सूक्तमचे पठण करायचे आहे. आता तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करता तेव्हा तुम्ही 1 वेळा तरी पुरुष सूक्तम म्हणायचं असतं. तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही नक्की करू शकता. सेवा करण्याचा प्रयत्न करा. नाही ना काही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि व्यंकटेश स्तोत्रम या विष्णू सहस्त्रनाम हे श्रवण करायचं आहे. पठण केलं तर अतिशय उत्तम आहे. मी पहिलं सुद्धा म्हटले. तुम्हाला माहीत आहे बऱ्याच केंद्रामध्ये व्यंकटेश स्तोत्र प्राकृतमध्ये आहे. काही ठिकाणी विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण केलं जातं. तुमच्याकडे जर सामूहिक सेवा घडत असतील तर तिथे आवर्जून भेट द्या. त्या सेवा करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. जेवढं जास्त होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बाकी करता करविता महाराज आहेत. आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र असतो. पण ह्या ज्या सेवा आहेत ना, या सेवा करून आनंद मिळणार आहे. आपल्या मनाला शांतता मिळणार आहे. तुम्हाला जे तुमचे अर्थात पितृदेव, कुलदेव, कुलदेवी, तुमचे गुरु यांची सेवा आहे ना, ती सातत्य असावी. खंड पडू देऊ नका. गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण सांगितलं आहे की जेव्हा आपण कुलदेव, कुल आणि आपले गुरु, आता बऱ्याच लोकांचे गुरु हे म्हणतो ना की भगवान श्री हरी विष्णू आहेत. खरं तर सगळ्यांचे स्वरूप एकच आहे. परमेश्वराची कुठलीही सेवा केली तर ती एकरूपच आहे. परमेश्वर सगळे एकरूपच आहेत. भगवान श्री हरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे. मग त्यांची जास्तीत जास्त सेवा केल्यावर अनुभव सुद्धा तेवढे चांगले येणार. आणि अर्थात भगवान श्रीहरी विष्णूची सेवा माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे. जिथे जिथे भगवान श्रीहरी विष्णूची सेवा केली जाते ना, तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतात. नक्कीच या सेवा आहेत ज्या तुम्हाला आवर्जून या महिन्यामध्ये करायच्या आहेत. उरलेले 15 दिवस आहेत, तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता तुळशी, खरं तर शालिग्राम देवाची सुद्धा सेवा या महिन्यात केली जाते. शालिग्रामला रोज तुळशीपत्र अर्पण केलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना, बालाजींना तुळशीपत्र रोज अर्पण केलं जातं. नाही काही होत तर अभिषेक, त्यांच्या मूर्तीवर जलाभिषेक, स्तोत्रमंत्रित ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कमीत कमी पुरुष सूक्तम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करत महिनाभर उरलेल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता या सेवेचे 100% तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळणारच आहे. यात कुठलीही शंका घेऊ नका. जर तुम्ही श्रद्धेने मनापासून कुठलीही सेवा करत असाल तर ती महाराजांच्या चरणी, भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी ही रुजू होणारच आहे. अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.